नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस पीमधला जो फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता त्याच्यामधलं कॅपिटल स्ट्रक्चरचं मीनिंग आणि कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर हा पार्ट बघितला. या व्हिडिओमध्ये आपण डिस्टिंक्शन बिटवीन फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल हा लास्ट पार्ट बघणार आहे. आता हा डिस्टिंक्शनचा जो पॉईंट आहे हा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूपच इम्पॉर्टंट आहे. फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल याच्यामधला डिफरन्स. आता पहिला जो डिफरन्सचा पॉईंट आहे तो आहे मीनिंग. आता हे टेक्स्टबुकमध्ये ना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तुम्हाला डिस्टिंग्विश दिले की डिस्टिंग्विशचा पॉईंट, त्यानंतर फर्स्ट पार्ट आणि त्यानंतर सेकंड पार्ट. शक्यतो इकॉनॉमिक्स असू देत, OCM असू देत किंवा SP असू देत, डिस्टिंक्शन करताना किंवा डिस्टिंक्शन लिहिताना तुम्ही याच पद्धतीने लिहिलं तर चेक करणाऱ्याला पण खूप सोपं पडतं आणि आपल्याला पण क्लिअर होतं की आपण कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेत. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की एक पॉईंट आपण फर्स्ट लिहिलेला असतो, तोच पॉईंट आपण थोडे वेगळे शब्द करून थर्ड किंवा फोर्थ लिहिलेला असतो, तर सेम पॉईंट रिपीट झाले असं नको व्हायला. त्यामुळे ह्याच मेथडने आपण जाऊया. आता पहिला मीनिंग, तर फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय? फिक्स्ड कॅपिटल रेफर्स टू एनी काइंड ऑफ फिजिकल ॲसेट्स दॅट इज फिक्स्ड ॲसेट्स. जी काही फिजिकल ॲसेट आहेत त्याला आपण काय म्हणतो? फिक्स्ड कॅपिटल. याविरुद्ध वर्किंग कॅपिटल काय? इट रेफर्स टू सम ऑफ करंट ॲसेट्स, म्हणजे ज्याला आपण ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणतो त्याला करंट ॲसेट्सची टोटल म्हणजे वर्किंग कॅपिटल आणि फिक्स्ड ॲसेट्सची टोटल म्हणजे काय? फिक्स्ड कॅपिटल. पहिला डिस्टिंग्विश. सेकंड आहे नेचर. इट स्टेज, म्हणजे फिक्स्ड कॅपिटल स्टेज इन द बिझनेस ऑलमोस्ट परमनंटली. कुठलीही कंपनी ज्या काही फिक्स्ड ॲसेट्स परचेस करते ते लाँग टर्मसाठी करते, म्हणजे थोडक्यात ती ॲसेट फुल युटिलाइज करायची आहे, परमनंटली यूज करायची आहे, या हेतूने ते परचेस केलं जातं. व्हेअर ॲज वर्किंग कॅपिटल इज सर्क्युलेटिंग कॅपिटल, इट कीप्स चेंजिंग. सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणजे काय? तुमच्या बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज प्रॉपरली रन होण्यासाठी तुम्हाला जे खेळतं भांडवल लागतं किंवा जे फ्लक्च्युएट होणारं लागतं त्याला काय म्हणतात? वर्किंग कॅपिटल. सो इट कीप्स चेंजिंग. आज तुमच्याकडे वर्किंग कॅपिटल 10 लाख रुपये असेल, बरोबर आहे, उद्या ते 15 लाख असू शकतं, परवा अजून जास्त असू शकतं, पुन्हा ते कमी पण होऊ शकतं. सो इट कीप्स चेंजिंग. थर्ड पर्पज, इट इज इन्व्हेस्टेड, दॅट इज फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टेड इन फिक्स्ड ॲसेट्स सच ॲज लँड, बिल्डिंग, इक्विपमेंट्स. म्हणजे तुम्हाला फिक्स्ड ॲसेट्स परचेस करायच्यात म्हणून तुम्ही फिक्स्ड कॅपिटल तिथे इन्व्हेस्ट करता. वर्किंग कॅपिटल इज इन्व्हेस्टेड इन शॉर्ट टर्म ॲसेट्स सच ॲज कॅश, अकाउंट रिसिवेबल, इन्व्हेंटरी एक्सेट्रा. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही लाँग टर्म ॲसेट्स परचेस करता आणि वर्किंग कॅपिटलमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म ॲसेट्स क्रिएट करता. आता शॉर्ट टर्म ॲसेटमध्ये कॅश तर आपल्याला माहिती आहे, हार्ड कॅश किंवा फिजिकल कॅश किंवा कॅश ॲट बँक. अकाउंट रिसिवेबल म्हणजे दोन पार्ट येतात, याच्यामध्ये येतं एक तर डेटर्स आणि दुसरं येतं बिल्स रिसिवेबल. इन्व्हेंटरी म्हणजेच काय? स्टॉक. ह्या सगळ्या तुमच्या करंट ॲसेट्स आहेत आणि याच्यामुळे तुम्ही शॉर्ट टर्मसाठी काय करता? इन्व्हेस्ट करता. सोर्सेस म्हणजे फिक्स्ड कॅपिटल आपल्याला कुठून मिळतं? फिक्स्ड कॅपिटल फंडिंग कॅन कम फ्रॉम सेलिंग शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, लाँग टर्म लोन्स एक्सेट्रा. म्हणजे आपण आता कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये जो काही पार्ट बघितला, बरोबर आहे, त्याच्यातूनच तुमच्या काय होतं? ते फिक्स्ड कॅपिटलसाठी फंड रेज होतं. म्हणजे शेअर्स म्हणजेच इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स आपण बघितले आणि अजून डिटेल पुढे बघणार आहे, बॉन्ड्स आणि लाँग टर्म लोन्स फ्रॉम बँक ऑर अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. वेअर ॲज वर्किंग कॅपिटल कॅन बी फंडेड विथ शॉर्ट टर्म लोन्स, डिपॉझिट्स, ट्रेड क्रेडिट एक्सेट्रा. जर तुम्हाला वर्किंग कॅपिटल शॉर्ट पडत असेल किंवा इनसफिशियंट होत असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म लोन्स घेतात. शॉर्ट टर्म लोन्स म्हणजे साधारणतः एक 5 वर्षांपर्यंतचे लोन्स वगैरे जनरली शॉर्ट टर्म म्हणून ट्रीट करतात. ते पण डिपेंड आहे तुमच्या स्केल ऑफ द कंपनीवर. डिपॉझिट्स, काही शॉर्ट टर्म डिपॉझिट्स तुम्ही घेऊ शकता वर्किंग कॅपिटलसाठी. आणि ट्रेड क्रेडिट म्हणजे एक प्रकारचं लोन असतं पण ते शॉर्ट टर्मसाठी असतं. नेक्स्ट डिफरन्स आहे तुमचा ऑब्जेक्टिव्ज ऑफ इन्व्हेस्टर्स. आता आपण लोकांकडनं फंड्स घेतो, फंड्स रेज करतो, मग जे लोक आपल्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार आहेत ते कोण झाले? इन्व्हेस्टर झाले. तर इन्व्हेस्टर्सचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलमध्ये? इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट मनी इन फिक्स्ड कॅपिटल होपिंग टू मेक फ्युचर प्रॉफिट. म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये शेअर्स आपण जेव्हा परचेस करतो, आयदर इक्विटी शेअर्स असू देत किंवा प्रेफरन्स शेअर्स असू देत, किंवा आपण त्यांचे डिबेंचर्स परचेस केले, ओके, किंवा कुठल्या तरी बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने एखाद्या कंपनीला लोन दिलं लाँग टर्मसाठी,
तर त्यांचा बेसिक उद्देश काय की लाँग टर्मला आपल्याला काय व्हायला पाहिजे, प्रॉफिट मिळाला पाहिजे. ओके. आणि वर्किंग कॅपिटलमध्ये काय, इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट मनी इन वर्किंग कॅपिटल फॉर गेटिंग इमिजिएट रिटर्न्स. म्हणजे तुम्हाला जर लगेच रिटर्न्स हवे असतील तर मग इन्व्हेस्टर काय विचार करणार, फिक्स्ड कॅपिटलमध्ये न करता वर्किंग कॅपिटलसाठी केलं, म्हणजे शॉर्ट टर्मसाठी दिलं, जेणेकरून पैसे गुंतवले, लगेच त्याचं रिटर्न स्टार्ट झालं आणि क्विकली मिळायला सुरुवात झाली. रिस्क, फिक्स्ड कॅपिटलच्या केसमध्ये इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड कॅपिटल इम्प्लाईज मोर रिस्क. म्हणजे तुम्ही जर फिक्स्ड कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर जास्त रिस्क आहे, ॲज कम्पेअर्ड टू इन्व्हेस्टमेंट इन वर्किंग कॅपिटल इज लेस रिस्की. आता असं का आहे ना, कारण तुमची इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्मसाठी आहे, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष. लाँग टर्ममध्ये त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी तेवढीच राहील का, त्यांचे सेल्स किती होतील, त्यांचे रेव्हेन्यूज किती होतील, कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स चेंज होतील, त्यांची पॉलिसी काही चेंज झाली किंवा गव्हर्मेंट रूल्स काही चेंज झाले किंवा लाँग टर्ममध्ये समजा काहीतरी नॅचरल कलॅमिटी झाल्या किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि कंपनी बंद पडली किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले वेगळे, तर आपण केलेली इन्व्हेस्टमेंट ही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला इथे जास्त रिस्क आहे. आणि शॉर्ट टर्म म्हणजे वर्किंग कॅपिटलमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल तर लेस रिस्क आहे, कारण आपण फार कमी पिरियडसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि त्यातनं आपल्याला जो रेव्हेन्यू आहे किंवा रिटर्न्स आहेत ते क्विकली जनरेट व्हायला सुरुवात झालेली असते. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. त्यामुळे आपण याच्या डिस्टिंग्विशचे एकूण 6 पॉईंट्स लिहू शकतो. ठीक आहे. आता इथे आपण जर बघितलं तर या पार्टनंतर म्हणजे डिस्टिंक्शन नंतर आपला जो चॅप्टर आहे तो संपतो आहे आणि इथे तुम्हाला एक समरी दिलेली आहे. ओके. आपला फर्स्ट चॅप्टर इथे जरी संपला असला तरी आपल्याला एक कायम लक्षात ठेवायचं की कुठलाही SP चा चॅप्टर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्याखाली चॅप्टरच्या नंतर जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स लिहून काढायचे, वाचायचे नाहीत. कंपल्सरी आपल्याला लिहून काढायचे. जेवढे तुम्ही क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहून काढणार तेवढं तुम्हाला ते रिकॉल करायला खूप सोपं जाणार आहे. आणि डे 1 पासून ही प्रॅक्टिस ठेवा की जो काही पार्ट झालेला आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपण इमिजिएटली लिहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, कॉन्फिडन्स पण वाढणार आहे आणि एक्झामला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते रिकॉल करू शकणार आहे. ठीक आहे. तर इथे आपला हा चॅप्टर जरी संपलेला असला तरी आपण प्रत्येक चॅप्टरनंतर त्या चॅप्टरच्या खाली जे काही MCQs दिलेले आहेत ते सगळे MCQs डिस्कस करणार आहे. त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या खालचे जे MCQs आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, फिल इन द ब्लँक्स वगैरे, ते इन डिटेल बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.